तरुणांमध्ये बॉडी बिल्डिंगचा एक वेगळाच नाद आणि आनंद असतो. त्याच्यात मुंबई श्री, महाराष्ट्र केसरी असे अनेक सामने जिंकण्यासाठी अनेक बॉडी बिल्डर जे ते तयारी करत असतात. असाच एक बॉडी बिल्डर जो आहे तो परळमधून तयारी करत होता, पण दुर्दैवाने 2024 मध्ये त्याचं एक छोटं अपघात झाला आणि त्याच्यामुळे त्याचं हे स्वप्न थांबलं. पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता त्याचा मुलगा मैदानात उतरलेला आहे आणि त्याच संपूर्ण कुटुंबाशी आपण गप्पा मारणार आहोत. पण हा व्हिडिओ बघूया नेमका की कसं एकंदरीत हा मुलगा तयार करतो. आपण जर पाहिलं तर हा आहे रचित पांचाळ. अवघ्या 6 वर्षाचा रचित हा रविवारी झालेला म्हणजेच उपनगरात झालेल्या मुंबई श्री या ज्युनियर गटांमधून जो आहे तो थेट मंचावर आला बॉडी बिल्डिंग आणि तरी पोस्ट देत अनेक प्रेक्षकांचं मन जे ते जिंकलेलं आहे. आणि त्यावेळी आमदार, नगरसेवक, अनेक नेतेगण आणि या संपूर्ण सामन्यात जे सगळे आनंद लुटण्यासाठी त्या ठिकाणी असतात त्या सगळ्यांनी मोठा असा टाळ्यांचा गजर उडवला. आपल्या हे संपूर्ण कुटुंब आहे, त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. परब सर आहेत आपल्यासोबत जे उपनगराचं बॉडी बिल्डिंग असोसिएशन आहे तिकडे सचिव आहेत. उमेश पांचाळ आपल्यासोबत आहे, रचितची आई, त्या आई आपल्यासोबत आहेत. आणि हा अवघ्या 6 वर्षाचा जने जे ते पूर्व उपनगरात झालेलं मुंबई श्रीचं अंडर 23 मध्ये म्हणजे ज्युनियर गटात जी सामना झाला त्याच्यात स्वतःनी पोस्ट देत जे ते अनेकांची मनं जिंकली. आपण संपूर्ण कुटुंबाशी बातचीत करणार आहोत. उमेश, सगळ्यात आधी तुझ्याकडे येतो. खरं तर तरुणांमध्ये आधीपासूनच क्रेज असतो की आपण मुंबई श्री मारायची, महाराष्ट्र केसरी करायचा आणि हे स्वप्न उराशी बाळगून तू सुद्धा तयारी करत होता. पण तुझा अपघात झाला, नंतर काय झालं? नंतर मी टोटली बेडवरती होतो. 8 महिने बेडवरती, म्हणजे काय करतोय मला काय सुचत नव्हतं. त्या टायमिंगला माझ्या वाईफने, सोनल पांचाळ हिचं नाव आहे, तिने मला खूप साथ दिली त्या टाइममध्ये. म्हणजे मला वॉकरवर सोडून पुढे कसं चालायला लागेल ते पूर्ण तिने बघितलं. नंतर हा रोज टीव्हीवरती माझ्या बॉडी बिल्डिंगच्या पोजेस बघायच्या, कॉम्पिटिशन बघायचा, रोज काही नाही. तो नेहमी बोलायचा, बाबा पुन्हा कधी तू स्टेजवरती येतोयस, मला तुला बघायचं आहे. बोला ठीक आहे, बोला होईल रे होईल. बोल चालू आमचं तसंच चालू होतं, आमचं बोलणं चालणं. हा नेहमी तेच करायची. माझी वाईफ पण सपोर्ट करायची त्यासाठी, अरे नाही होणार, काय नाही होणार. आणि ज्या कॉम्पिटिशनमुळे मी एवढा सक्सेस झालो, म्हणजे या बॉडी बिल्डिंगमध्ये आलो, ते माझे सर विशाल परब सर, त्यांनी खूप सपोर्ट केला मला त्या दरम्याने. म्हणजे होत्याचं नव्हतं झालं, म्हणजे जे होणार होतं ते एका क्षणामध्ये माझं ते राहून गेलं सगळं. पण आता पुन्हा उभा राहिलोय, परत तयारी करायची आहे मला. बघूया कितपत आता. आणि ह्याने तर माझं स्वप्न एवढ्या लहानपणी म्हणजे पूर्ण केलंय. शब्द नाहीत आहेत मला बोलायला जमत आहेत, पण एवढ्या लहानपणी नेम अँड फेम ऑल ओव्हर इंडियामध्ये फेमस झालाय माझा मुलगा रचित पांचाळ. तर खूप भरून येते मला. खरं तर बाबू भाऊक झाले तर आपण रचित सोबत गप्पा मारूया. रविवारी तू त्या स्टेजवर होता, सगळे तुझ्यासाठी टाळ्या वाजवत होते, तू पोज करत होता, सगळे दादा मोठे मोठे तुझ्या आजूबाजूला होते. तुला काय वाटलं त्यावेळेस? मला मजा आली त्याच्यात, कारण की मला पैसे मिळाले ना आणि ट्रॉफी मिळाली, त्याच्यात मला खूप आनंद झाला. हे कितवं कॉम्पिटिशन, ही कितवी स्पर्धा होती तू त्यासाठी तिथे गेला होता? थर्ड. आणि मग या आधी पण तू केलं, त्या आधी मजा आली की आता जास्त मजा आली? आत्ता. आणि मग आता पुढे जाऊन काय करणार तू? मी बॉडी बिल्डिंगच करणार पुढे जाऊन. सगळ्यांना एक असं बॉडी बिल्डिंग मध्ये कोण ना कोण आवडतं, तुझा फेवरेट कोण आहे? बाबा. बाबाचेच व्हिडिओ बघून सगळं करत आला आजपर्यंत. हा. आम्ही नक्कीच तुझ्या सगळ्या पोस्ट बघणार आहोत. आपल्यासोबत सोनाली पांचाळ सुद्धा आहेत. सगळं कुटुंब तुमचं भाऊक झालेलं आहे. उमेश रडतोय. खरं तर काय नेमक्या भावना आहेत, कसा हा प्रसंग आहे? नवऱ्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलगा मैदानात आहे. खरं म्हणजे काय सांगू की जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा मी फक्त यांचं काहीतरी स्वप्न होतं बॉडी बिल्डिंग करण्याचं, ह्याच उद्देशाने मी यांच्याशी लग्न केलं आणि तेही त्याच्यासाठी पूरक उतरत होते. विशाल सरांनी आम्हाला प्रत्येक पावलोन पावली मदत केली, जसं की डाएट काय करायला पाहिजे, कसं रिपिटेशन्स केले पाहिजेत,
खूप मदत केली त्यांनी. पण झालं काय की अगदी म्हणजे तोंडचा घास आमचा मुंबई श्रीचा होता तो निघून गेला. पण तरी आम्ही खचलो नाही आणि खचणारही नाही. आम्ही परत नव्या उमेदीने उभे राहणार आहोत. माझे मिस्टर परत तुम्हाला सगळ्यांना स्टेजवर दिसतील. पण त्याचं श्रेय माझ्या मुलाला देते, कारण की गेल्या वर्षी जेव्हा बालहौशी स्पर्धा झाली होती चर्नी रोडला, तर आम्ही पूर्ण म्हणजे त्याच्या मनातून पण बॉडी बिल्डिंगचं आता कसं करणार, काय करणार, पण तेव्हा तो बोलला की बाबा मी आज स्टेजवर उभं राहणार आहे. आणि तिथून आम्ही परत जोमाने तयारी करायला लागलो. आणि खरं सांगू, स्वामी आमच्या बरोबर आहेत, स्वामी समर्थ. माझ्या आई वडिलांचे पण खूप आशीर्वाद असतात, माझ्या सासू सासऱ्यांचे पण खूप आशीर्वाद असतात आमच्या बरोबरती. आणि आम्ही नक्कीच प्रत्येकाच्या विश्वासाला पात्र ठरू इथून पुढे. उमेश, पुन्हा तुझ्याकडे येतो. खरं तर 3 दिवस उरले होते मुंबई सिरियन तू तयारी करत होती. कामाच्या व्यापात असताना तुझा घात झाला, तो दिवस आठवतो आजही. आणि मग काय भावना होती? त्या दिवशी म्हणजे मी ऑफिसवरून घरी येत होतो, निमित्त झालं बाईक ऍक्सिडेंटचं. मी मनात असं पाय मुरगायला असं तरी चाललं असतं. मी तसंच्या तसं स्टेजवरती उभं राहायला तयार होतो. मी विचारलं पण पट्टी बांधून उभं राहू का, पण सर डॉक्टर बोलले होणारच नाही ते. तर माझं नेक्स्ट डे ऑपरेट झालं. त्या दिवशी जेव्हा कॉम्पिटिशन चालू होती तिकडे स्टेजवरती, तेव्हा सरांच्या हातात ना माझ्या ग्रुपचा सर्टिफिकेट आला. सर बोलले, मला फोन केला की हा तुझं सर्टिफिकेट आहे फर्स्ट रँकचं. त्यामुळे मला ते अजूनही भरून येते ते. आणि बाजूला अजून एक स्पर्धा चालू होती. माझं ऑपरेशन झालं ग्लोबलमध्ये, आणि बाजूला एक ग्राउंड आहे आमचं नरे पार्क, तिथेही स्पर्धा चालू होती परेल श्री म्हणून. ते त्यांचा आवाज येत होता, मी त्याच्यामध्ये पूर्ण भरून झालेला तिकडे. सगळं कुटुंब भाऊक झाले. परब सरांकडे या. सर, एक जण घडवला आणि ती संधी अगदी थोडक्यात हुकली आणि आता दुसऱ्याची तयारी सुरू आहे असं म्हणावं लागेल. काय तुमच्या आठवणी आहेत आणि आता कशी तयारी असते? इनफॅक्ट 2024 मध्ये ज्यावेळी त्याचा 23 मध्ये ऍक्सिडेंट झालं, त्यावेळी अतिशय छान अशी कंडिशन होती. तर त्यावेळी जर तो स्पर्धा खेळू शकला असता तर निश्चितच काहीतरी चांगला आउटपुट आला असता आणि पेपरमध्ये त्याचेही फोटो आले असते. पण आमचं बॅड लक म्हणावं, कारण बरीच मेहनत मी घेतली होती, त्याच्या वाईफनी तर भरपूरच घेतली होती. उमेशपेक्षा दुप्पट मेहनती सोनलनी घेतली होती. आणि वर्षभराचा जो परफॉर्मन्स आम्ही पाहिला होता, जो ग्राफ त्याचा वरती जात होता, तो अतिशय छान होता. आणि तेच बघून प्रत्येक स्पर्धेला रचित पण यायचा आणि नेहमी बोलायचं, सर मला पण स्टेजवर जायचं. तर मी त्याला नेहमी बोला, बाळा तू अजून लहान आहेस. आणि कोइन्सिडन्सली त्याचा ऍक्सिडेंट झाला, 2 वर्षाचा गॅप झाला. पण यावर्षी रिसेंटली मला भेटायला आलं होतं की सर नेक्स्ट इयर पासून आपल्याला प्रिपरेशन स्टार्ट करायचं. म्हणजे ठीक आहे आपण करू, आता पायाचं सगळं वगैरे चेक केलं, बोला आता बरं आहे, हळूहळू आपण नेक्स्ट इयरचं प्रिपरेशन स्टार्ट करू. त्या दरम्यान हा पण आला होता. तर मला बोला, सर मला पण स्पर्धा खेळायची. आणि नेमकी 26 जानेवारीला 2026 मध्ये, म्हणजे 1.5 महिन्यापूर्वी चेंबूरशी होती आमची. तर मी बोलत चल याला आपण उभा करूया उमेश. तर बेसिक असं पोझिंग शिकवली आणि परफॉर्म केला आणि ऑडियन्सचा खूप छान प्रतिसाद आला. लोक बोलली खूप छान करतो मुलगा. म्हणून त्याच्यानंतर मग मी यांना सजेस्ट केलं आपण एक काम करू, ज्युनियर मुंबईशी आहे नेक्स्ट मंथ, त्याच्यासाठी आपण प्रॅक्टिस वगैरे घेऊ. मग 2-4 वेळा ते चेंबूरला आले, काही वेळा इथे आम्ही आलेलो त्यावेळी प्रॅक्टिस घेतली. आणि जो परफॉर्मन्स त्या दिवशी जो दिला त्यांनी ज्युनियर मुंबईशीला, आउटस्टँडिंग होता. ऑडियन्सचा खूप छान रिस्पॉन्स आला आणि त्याच्यामुळे त्यालाही इंटरेस्ट डेव्हलप आलाय. लेट्स सी, आता तो लहान आहे सध्या, पण पुढे नक्कीच वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे चांगला परफॉर्म करेल. रचित, नेमकं तू काय करतो? म्हणजे तू बॉडी बिल्डिंग हे तर नुकतंच सुरू झालंय. शाळा कितवीला आहेस, कोणत्या शाळेत आहेस? सिनियरला आहे मी, आणि कोणत्या शाळेत आहे? सेंट जोसेफ. तुझं वय काय आहे? 7. आता तू हे सगळं बॉडी बिल्डिंग वगैरे करतोय, त्यात तुला मजा होते की तू इतर स्पोर्ट्स पण खेळतो? म्हणजे तो म्हणजे मी असं करतो काय काय क्रिकेट, कॅरम, रनिंग, फुटबॉल आणि ज्याने अख्खा स्टेज गाजवला तो रचित पांचाळ. आणि त्याचं नेमकं पोझिंग काय, त्याची फेवरेट पोज काय, ती आपण बघणार आहोत. तेव्हा तिथे आमचे सर आहेत, त्यांना दाखव कशी करतात ते. आपण जर पाहिलं तर प्रत्येक कटिंगवर काम केलं गेलं जातं. इथे मसल्स एकूण एक सगळ्या, आणि तो त्याच ताकदीने ते मसल्स आत्ताही फुलवताना पाहायला मिळते. त्यामुळे खरं तर पोझिंग करणे ही कला मानली जाते, कारण की आपल्या प्रत्येक बॉडीचा पार्ट, शरीराचा पार्ट जो आहे तो वेगवेगळ्या अँगलनी मांडायचा असतो आणि त्याचा तो अत्यंत त्याच बारकाईने ती प्रत्येक भाग शरीराचा कसा दाखवता येईल, त्याचं मसल, त्याचं रिप कसं मांडता येईल, ह्याचा पुरेपूर प्रयत्न हा आपल्याला करताना पाहायला मिळतो. त्यामुळे
भविष्यात हा रचित आपल्याला घडताना पाहायला मिळेल. पण तो ज्या वेळेस पोस्ट करतो तेव्हा त्याच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद पाहायला मिळतोय. आणि अवघ्या 7 वर्षाचा हा बाल खेळाडू आता अनेकांची मन जिंकताना पाहायला मिळतोय. त्यामुळे भविष्यात त्याचे बाबा उमेश पांचाळ आणि आता नव्याने तयार होणारा रचित पांचाळ हे काय काय नवे ऐवज जे ते घेऊन या घरी येतील हे पाहणं तेवढंच औत्सुक्याचं ठरणार आहे. त्यामुळे आताही तो अगदी आनंदाने सगळ्या पोजेस करताना पाहायला मिळतो. त्यामुळे नेमका ह्या संपूर्ण कुटुंबाचा विशेषतः रचितचा आणि उमेशचा थांबलेला प्रवास हा पुन्हा एकदा नव्याने कसा सुरू होईल हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा खाफरेसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.